विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप व शिवसेनेमध्ये खलबत। रवींद्र चव्हाण, बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। नंदनवन निवासस्थानी तीनही नेत्यांमध्ये झाली चर्चा। विधान परिषदेतील जळगावच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। मंत्री गुलाबराव पाटलांकडून मुलासाठी लॉबिंग, मुलगा प्रतापराव पाटलांसाठी उमेदवारी मागितल्याची माहिती। सर्वसामान्यांना महागाईचा फटका। गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। इंधन दरवाढीवरून काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका। महागाई मॅन म्हणत साधला निशाणा। भांडवलदारांना फायदा पोहोचवणं कधीपर्यंत सुरू ठेवणार, काँग्रेसचा सवाल। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देण्याच्याही सूचना। बुलढाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई। शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरती रात्र काढली जागून। खरातचे साथीदार ईडी चौकशीच्या फेऱ्यामध्ये एका दिवसामध्ये तब्बल 13.50 कोटी रुपये केले जप्त। बँक खात्यांमधील 2.25 कोटींच्या ठेवी सुद्धा ठेवल्या। त्र्यंबकेश्वरमध्ये 2,500 रुपयांमध्ये व्हीआयपी दर्शन। दर्शनाचा काळा बाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर ट्रस्टचा प्रस्ताव। पूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी 200 रुपये मोजावे लागत होते। दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून नोकरानं केली मालकाची हत्या। गोंदियाच्या रावणवाडी इथला धक्कादायक प्रकार। हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीला 24 तासात ठोकल्या बेड्या। कांद्याला किमान 2,000 रुपये हमीभाव द्या। केवळ 600 ते 700 रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। प्रवेशद्वार भिंतीला उद्घाटन होण्यापूर्वीच गेले मोठं भगदाड। धुळे जिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी। इलेक्ट्रिक कारला भीषण आग। भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरातली घटना। कार मालकाचे लाखो रुपयांचं नुकसान। कार चार्जिंगवर लावली असताना घडली घटना। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारताच्या दौऱ्यावर। रुबियो आजपासून 3 दिवस भारताचा दौरा करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर यांचीही भेट घेणार असल्याची माहिती। हैदराबादचा बंगळुरूवरती 55 धावांनी विजय, तरी सुद्धा बंगळुरू अंकतालिकेमध्ये अव्वल। आज पंजाब विरुद्ध लखनौ सामना। 4थ्या स्थानासाठी पंजाबला विजय अनिवार्य।